या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। आम्ही नुसतं का म्हणलं त्याला टेप बंद करा म्हणले, तिने ऐकलं नाही। आमच्या बहिणीला येऊन गळा दाबले, आमच्या आईला पण गळा दाबले तिने। असं करून मग आम्हाला सगळ्यांना मारून मग गेले तिने। काय बी म्हणलं ना त्याला, आल्याला गळा दाबवले त्याला। हां, पोटात होती पोरगी। सणासुदीचे दिवस, सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण। आपल्या माहेरी आलेल्या एका 19 वर्षांच्या विवाहितेनेही असाच आनंदाचा क्षण साजरा करायचं ठरवलं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। अवघ्या एका वर्षापूर्वी जिच्या हातावर लग्नाची मेहंदी रंगली, त्याच हातातील बांगड्यांचा आवाज एका क्षणात शांत झाला। नाचण्याच्या कारणावरून झालेल्या एका क्षुल्लक वादाने एका तरुण विवाहितेचा आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा बळी घेतला। सोलापूरच्या अलकुंटे चौक परिसरातील सोनी गणेश रामपुरे व 19 वर्षभरापूर्वीच लग्न होऊन ती मोदी परिसरात सासरी गेली होती। सध्या सणासुदीच्या निमित्ताने ती लष्कर भागातील बालप्पा तालीम येथील आपल्या माहेरी आली। रविवारी सायंकाळी घरासमोर साऊंड लागला। संगीतासाठी एका घरात सोनी आनंदाने नाचत होती। ती गर्भवती असल्याने तिच्या मनात अनेक स्वप्न होती। लवकरच तिच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं। नाचत असताना तिच्या बापू सुरेश आरगोळे याच्याशी तिचा काही कारणावरून वाद झाला। हा वाद एका विकोपाला गेला की संशयित आरोपीने रागाच्या भरात समोर एक गर्भवती स्त्री आहे याचेही भान ठेवले नाही। आरोपीने सोनीचं तोंड आणि गळा दाबून तिला जोरात ढकलून दिले। त्या धक्क्याने ती जमिनीवर कोसळली। ती पुन्हा कधी उठलीच नाही। सोनी जमिनीवर कोसळताच तिची बहीण लक्ष्मी यांनी तिला तातडीने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तपासणी केली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। सोनीने जगाचा निरोप घेतला आणि तिच्यासोबत ज्या चिमुकल्याने जगही पाहिले नव्हते त्याला देखील आईसोबतच त्याचाही अंत झाला। 1 वर्षापूर्वी ज्या मुलीला आनंदाने सासरी पाठवले, तिची अशी अनपेक्षित एक्झिट पाहून संपूर्ण सोलापूर हळहळले। रात्री उशिरापर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। आमच्या बहिणीला असं केलंय तिने। आम्ही नुसतं का म्हणलं त्याला टेप बंद करा म्हणले, तिने ऐकलं नाही। आमच्या बहिणीला येऊन गळा दाबले, आमच्या आईला पण गळा दाबले तिने। असं करून मग आम्हाला सगळ्यांना मारून मग गेले तिने। आमच्या बहीण काय तर म्हणली तर ते चुकीने काय तर आम्हाला सांगायचं होतं, नाही सांगितलं तिने। असं करून गेले तिने। आमच्या बहिणीला गळा दाबून मग पाडून गेले पळून। मग आलंच नाही घरीच्या तिथं। काय बहिणीचं नाव काय? सोनाली, सोनी दादा, सोनी आडनाव ओळा दिदी, गणेश रामपुरे, गणेश रामपुरे त्यांचं। किती जण होते ते सगळे? प्रेग्नंट होतं तिने। 9 महिना चालतं। कोणतेच पोरग होतं, पोटात बाळ होतं, समोरचं तेच पोरग होतं, अजून कोण होतं? समोरचं नाव गीताबाई मेत्रे। गीताबाई मेत्रे होते तिने। लक्ष्मी मेत्रे। काय झालं होतं रात्री? रात्री का नाही, ते टेप लावले होते। जरा आवाज कम कर बाबा, पोरगी असा आहे, डिलर आहे, मग कम कर म्हणून एवढंच म्हणले। पोरगी काय बी म्हणलं ना त्याला, आल्याला गळा दाबवले त्याला। हां, पोटात होती पोरगी। हां, एवढंच बाणन बघ। काय बाणन? किती वाजता झालं? 3 वाजता झाले, सकाळी 3 वाजता, दुपारी। चटप 4 अయింది, इकडे चटप 4 अయింది। 5:30 आहे ना। असं दाबवलं नाही, ते जयंतीचा गाणं लावलं होतं त्यांनी। पोर कम कर बाबा, आवाज कर नको म्हणला तर आल्याला गाळा सुद्धा दाबवले ते। मला बी दाबवले त्यांनी। पोरगी असं आहे बाबा, सोड म्हणलं तर दाबवले बघ। काय नाव काय ते समोरचं? त्याचा बापू। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।